काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसा विबासर, निद्रा बहुभाषण, परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, भावया जतन, हे उपाय लाभाचे, युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसा विबासर, निद्रा बहुभाषण, देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा, तुका म्हणे आनंद, आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसा विबासर, निद्रा बहुभाषण. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्ताहार विहार, नेमेंद्रियासी सार, नसा विबासर, निद्रा बहुभाषण. योऽन्तः प्रविशमवाचमिमां प्रसुक्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांष्टहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. नमामि सुगुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दिवल्लभं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदवं जगन्नीतपानिं मण्डनं मण्डनानं तरुणतुलसीमाला कन्धरं कैञ्जनेत्रं सदयधबलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताजिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी, आजन्ते जानानी देवाची देवाची. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातं वन्दे परमानन्दमाधवं मनोजवं मातुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठमाताजमनवानरयूतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंची ते नमस्कार. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, मस्तक हे पायावरी, वारकरी संताच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या.
सार सरावा चिंतने एकांतवासी गंगास्थाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्ताहार विहारणे मैंद्रियासी सार नसा विबासर निद्रा बहुभाषण. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता म्हणजेच निरूपणाकरता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 कडवे असणारा एक चरण असे 4 चरणांचा उपदेशपर प्रकरणातील गोड चिंतनी अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अखिल कोट ब्रह्मांडाने भगवान पंढरीश परमात्म्याने या मृत्यूलोकामध्ये असंख्य अशा प्रकारचे जीव बनवलेले आहेत. 84 लाख जीव बनवलेले आहेत. त्यापैकी मानव जातीला आपण तुम्ही आम्ही जे आलेलो आहोत, मानव जातीला आल्यानंतर आपलं आद्य कर्तव्य काय आहे, आपण कोण आहोत, कशासाठी आलो आहोत, आपलं अंतिम ध्येय काय आहे, आपलं साध्य आपल्याला साधायचं आहे ते अंतिम साध्य कुठलं आहे आणि तिथपर्यंत पोहोचण्याकरता आपल्याला नियत साधन कुठलं लागणार आहे, त्याकरता आपण आपली अवस्था साधकीय कशी बनवायची, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं आपल्या हातामध्ये असतं आणि आपल्याला तो विचार करायला पाहिजे, कारण करण्याकरताच आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. बुवाजी सांगायचे नेहमी करता जीवन जगणं मनुष्याच्या हातात असतं. जगतात तर कुत्रे मांजरे वगैरे जनावरं सुद्धा जगतच असतात, पण जो जीवन जगतो त्यालाच मानव अशा प्रकारचं म्हटलं जातं. मग ते जीवन जगण्याची वाटचाल आपली नेमकी कशी असायला पाहिजे एवढ्याकरता आपल्याला कुठंतरी व्यक्तिमत्व पाहावं लागतं. कारण कुठंही मोठं होण्याकरता, जसं शालेय शिक्षण घेण्याकरता आपण जातो त्यावेळेस एखाद्याला जर डॉक्टर व्हायचं असेल तर डॉक्टर होत असताना तो डिग्री वगैरे घेतो, पण ज्यावेळेस त्याला प्रॅक्टिस करायची असते त्यावेळेस त्याला मोठ्या डॉक्टरांकडे काम करावं लागतं. अनुभवी कशा प्रकारच्या डॉक्टरांकडे त्यांना काम करावं लागतं आणि ते काम केल्यानंतर मग तो डॉक्टर अशा प्रकारचा होतो. तेवढ्याकरता आपलं जरी व्यक्तिमत्व उज्ज्वल आणि उत्तुंग अशा प्रकारचं जर वाढवायचं असेल तर कुठेतरी मोठ्या व्यक्तिमत्वाकडे आपल्याला पाहावं लागतं. मग का हो, आम्हाला जगायचं आहे, आमचं जीवन जगायचं आहे, मग आमचं व्यक्तिमत्व आमचे आईवडील सांगणार नाहीत का? नाही, हित नाही ठावे जननी जनका. खऱ्या अर्थानं जे आपलं हित साधायचं आपल्याला जे आहे ते आपल्या आईवडिलांना सुद्धा माहिती नाही. हित नाही ठावे जननी जनका, आपल्या आईवडिलांना सुद्धा ती माहिती नाही. मग ती माहिती तरी आहे कोणाला? अहो, कोणाला माहिती असेल? फक्त जगात एकमेव तुमचा आमचा कळवळा बाळगणारे जगात फक्त संतच आहेत. सकारात्मक अशा प्रकारचं बोलतो त्याचं कारण आहे, कारण देवाला तुमचा आमचा फारसा कळवळा असेलच यामध्ये शंकाच आहे. देवाला कळवळा एवढा असेलच असं नाही. भक्ता राखे पायापासी आणि दुर्जनासी संहारी. आणि दुसरी गोष्ट जर पाहायला गेलं तर एक प्रमाण आपल्याला संगतीला घेता येईल. एक संतांचं प्रमाण सांगतो आणि देवाचं प्रमाण सांगतो. कळवळा जास्त कोणाला आहे एवढं पहा. संत म्हणतायत परमार्थ करण्याकरता, जीवनाचा उद्धार करण्याकरता तुम्हाला इथं प्राधान्य देतोय, पण प्राधान्य देत असताना लहान मुलं इथं यायचे नाहीत असं म्हटलेलं नाही. म्हातारे लोकांना ऐकण्याला प्रॉब्लेम असतो, ऐकण्याला थोडंफार अडचणी येतात, कानं एखाद्याच्या वेळेस कमी ऐकायला येतं, म्हणून म्हाताऱ्या लोकांनी येऊ नये असंही कुठल्या प्रकारचा प्रतिबंध इथं नाही. फक्त पुरुष मंडळींनीच यावं असाही कुठला प्रतिबंध नाही. इथं सगळ्यांना प्राधान्य देत आहे संत, त्यांचं प्रमाण आहे. यारे यारे लहान थोर याची फलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची. याची फलत्या नारी नर करावा विचार न लगे यारे यारे लहान थोर याची फलत्या नारी नर यारे यारे लहान थोर याची फलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची. यारे यारे लहान थोर याची फलत्या नारी नर करावा न लगे चिंता बरं का बाबा, हे संतांचं प्रमाण आहे. यारे यारे लहान
थोर, याती, भलत्या, नारी, नर, या सगळ्यांना अधिकार आहे. सगळ्यांचे येते, सगळ्यांना अधिकार देत आहेत, प्रतिबंध कुठल्या प्रकारचा लावत नाहीयेत. पण देवाचं वाक्य काल्याच्या कीर्तनातलं अनुभवतो आपण नेहमी करता. देवाचं एक वाक्य आहे बाबा, देव ही बोलवतो, संत बोलवतात. संत बोलवत असताना आपल्याला कुठला प्रतिबंध लावलेला नाही आहे, सगळ्यांना बोलवतात. लहान असू द्या, मोठे असू द्या, म्हातारे असू द्या, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, काही हरकत नाही, या सगळ्यांना. जात वगैरे काही कुठल्या प्रकारचा प्रतिबंध नाही आहे, सगळेच या. पण देवाच्या थोडं वाक्यामध्ये थोडंफार वाटतं काल्याच्या कीर्तना आपण अनुभवतो. याल तरी या रे, उपवास आहे, नाही तर भाजीवरची तरी आपल्याला आठवते. याल तरी, तरी भाजीवर छेणे, यायचं असेल तर, नाहीतर मरा. घेणं ते ना काय त्याला सांगायला, काय घेणं पण घेणं पडलं त्याला. त्याच्या मनात संकल्प निर्माण झाल्यानंतर दुसरी सजीव सृष्टी निर्माण करण्याची कर्तुम अन्यता कर्तुम शक्तिमान परमात्मा आहे. त्याला तुमचं आमचं घेणं देणं काय पडलं. पण संतांना तुमचा आमचा कडवडा असतो महाराज, संतांना तुमचा आमचा कडवडा असतो. त्यांना प्रत्येकाचा उद्धार झालेला पाहावंसं वाटतं, म्हणून तेवढ्या करता संत महात्मे इथं येत असतात. कारण तुमच्या आमच्याबद्दल कडवडा जर जाणणारे असतील तर एकमेव जगामध्ये कोण आहेत, संत महात्मे आहेत. कडवडा तळमळ असते ना महाराज त्यांना. विठ्ठल 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 विठ्ठल, काय प्रमाण आहे येतो हिताचा कडवडा. संत महात्म्यांना तुमचा आमचा कडवडा असतो. बुडत हे जन न देखावे डोळा, येतो कडवडा म्हणून, येतो कडवडा म्हणून, संतांना आपल्या हिताचा कडवडा असतो. म्हणून संत महात्मे एकमेव तुमच्या आमच्या करता येत असतात. तुमच्या आमच्या करता ते हो करुणी सायास शिकविती, हा आपल्याला सायास करून शिकवतात. म्हणून तुमच्या आमच्या ठिकाणचा हिताचा कडवडा जर जाणणार असतील तर जगात एकमेव संत आहे. म्हणून संतांच्या विचारांचा करावा विचार, आचार, संहिता, परिपालन. ज्या दिवशी आपण ह्या गोष्टी करणार त्या दिवशी निश्चित स्वरूपात आपल्याला परमात्मा प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. अंतिम साध्य जे आपला परमात्मा आहे तो परमात्मा भेटल्याशिवाय राहणार नाही. कारण संत महात्मे तुम्हाला तिथपर्यंत नेऊन सोडतात. म्हणून संतांच्या वाङ्मयाचा करायचा विचार, आचार, संहिता, परिपालन ह्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे. पहिल्यांदा विचार करायचा आहे तो आपण मानव म्हणून जन्माला आलो आहेत ना. मानव म्हणून जन्माला आल्यानंतर आपल्याला हे प्राप्त झालेलं आहे शरीर. पण हे प्राप्त झाल्यानंतर या शरीराद्वारे आपल्याला क्रिया करायची तरी काय आहे, तर ती पहिल्यांदा समजून घेणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. आम्ही मानव म्हणून जन्माला आलो आहेत, पण हे परमात्म्याने दिलं कशासाठी असेल, कशासाठी प्राप्त आपल्याला मानव शरीर मिळालेलं आहे. हो बाबा, प्रत्येक जात याच्यामध्ये जर पाहिलं, जीवांमध्ये जर पाहिलं तर त्याची पूर्णतः ओळख करणारा असा जीव नाही. पण मानवाच्या ठिकाणी बुद्धी नावाचं तत्व प्रदान केलेलं आहे. आणि बुद्धी नावाच्या तत्वामध्ये आपण विचार करू शकतो. आणि विचार करण्याची श्रेणी फक्त बुद्धीतच असते. म्हणून तेवढ्या करता बुद्धी नावाचं तत्व तुम्हा आम्हाला प्रदान केलेलं असल्यामुळे तुम्ही आम्ही त्या बुद्धीनुसार विचार करा का आपण कोण आहोत, कशासाठी आलो आहोत, कोहम कथमिदम सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो. आपण कुठून आलोत, कसे आलोत आणि आपल्याला जायचं कुठं आहे. पण दिलंय हे देवाने दिलेलं आहे, दिलंय हे देवाने. यावरती कोणीतरी असं जर शंका विचारत असेल, बाबा असतातच काहीतरी शब्द प्रामाण्यवादी जीव, बुद्धी प्रामाण्यवादी जीव असतातच भरपूर. बुद्धी प्रामाण्यवादी जीव भरपूर पाहायला मिळतात. महाराज काही पण सांगता का, देवानं कुठं दिलेलं आहे का, आमच्या आई वडिलांच्या संयोगातून आम्हाला हा नरदेह प्राप्त झालेला आहे, असं कुठं आहे. तुम्ही म्हणताय देवाने दिलेलं आहे, देवानं काय दिलेलं आहे देवाने. अहो आमच्या आई वडिलांच्या संयोगातून आमचा जन्म आहे. असं जर असतं, आई वडिलांमध्ये जर आपल्याला नरदेह देण्याची ताकद असती तर मला उत्तर द्या का जेणेकरून आई वडिलांनी जर त्यांच्यात ताकद आहे तर कुठल्याच अंध पांगडू असलेल्या अवयव नसलेल्या व्यक्तीला त्यांनी जीवाला त्यांनी आपला जन्म द्यायचा नाही. सदृढ बालकालाच त्यांनी जन्माला घालायला पाहिजे. का असले जन्माला येत आहेत,
जन्मताची त्यांना हात नसतो, जन्मताची पाय नसतो. जर आईवडिलांमध्ये जर ती ताकद आहे ना तर त्यांनी सदृढ बालकाला जन्माला घालावं. नाही नाही नाही, ही देण्याची ताकद जरी ते निमित्त कारण आईवडील ठरत असले तरी सुद्धा दिलेला कोणी आहे? परमात्म्याने दिला आहे. देवी दिला देह भजना, तो या झाला फाटा बालिकेचा, तो या झाला फाटा. देवे दिला देह भजना गोमाता, तो या झाला फाटा बालिकेचा, तो या झाला फाटा. देवे दिला देह भजना गोमटा, परमात्म्याने प्रदान केलेलं हे शरीर आहे, त्याच्या करता दिलेलं आहे, त्याचं भजन करण्याकरता दिलेलं आहे, म्हणून त्याचं भजन करायला पाहिजे. का भजन करावं? अहो, या जीवाला प्राप्त झाल्यानंतर प्रत्येकाची इच्छा असते, मला माझ्या जीवनामध्ये मला काय मिळायला पाहिजे? सुख, समाधान, आनंद हा प्राप्त व्हायला पाहिजे. एवढ्याकरता हे प्राप्त झालेलं आहे आणि त्या जीवाला सुख प्रदान होण्याकरता, आनंद प्रदान होण्याकरता आपली प्रत्येकाची तळमळ आणि हार्दिक इच्छा असते. असं वाटतं का कोणाला का आता कीर्तन झाल्या झाल्या या पायरीवरून उतरत असतानाच माझा पाय मोडावा? वाटतं कोणाला? नाही. मज लागी दुःख व्हावे असं आता तरी याच्यामध्ये कोणी नाही. आताही आपल्याला असं वाटत नाही. आपल्याला पाहिजे पण सुखच पाहिजे. पण नेमकं सुख, सुख ज्याला म्हणतोय आपण, हे सुख तरी आहे कुठं? सुख कशाला म्हणतात? कशासोबत? का आता काही आम्हाला माहिती आहे का? तर ते माहिती करून घ्यायचं असेल तर संतांचेच पाय धरावे लागतील. खऱ्या अर्थानं सुख त्याला म्हणतायत. एक सरळ सरळ व्याख्या ऐकलेली आहे. एक सरळ सरळ व्याख्या अशी आहे, चित्ताची समहित स्थिती तया नाम सुख. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सुख प्राप्त करून घेतो. महाराजांनी रात्रीच्या वेळेस सांगितलंय महाराज, खऱ्या अर्थानं आपल्याला दुःख झालं हे म्हणणं चुकीचंच ठरतं. आपल्याला दुःख झालं किंवा मला दुःख आहे, मी दुःखात आहे, हे म्हणणं चुकीचं ठरतं. कारण का? कारण जो आनंदाचा कंद असलेला परमात्मा, त्याचा आपण कोण आहोत? अंश आहोत. आपण म्हणतो ना, जैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम. मग सर्व सुखाचा आराम असताना आपल्याला दुःख होतं तरी कशाचं? होतं कशाचं? हो, झोप नाही झाली ना सकाळी, किती कलकल करत होती मुलं. हा म्हणजे आरामाचा भंग नाही तर काय, दुःख नाही तर काय. आता सुखाचाच शरीर म्हटल्यानंतर, सुखाचाच आत्मा म्हटल्यानंतर, त्या परमात्म्याचा अंश म्हटल्यानंतर तो दुःखाचा असेलच कसा? तो दुःखाचा असेलच कसा? मग दुःख होतं तरी कसं? ज्या दिवशी आपल्याला जीवदशा प्राप्त झाली ना, त्याच दिवसापासून आपल्याला दुःख चिटकतं महाराज. दुःख जीवदशा प्राप्त, आपण ते कळून घेत नाही. आम्ही जीवदशेमध्ये आहोत, देह तादात्म्य धरून आहोत. आणि ज्या दिवशी आमचं देह तादात्म्य संपेल ना, त्या दिवशी आम्हाला सुखाचा शोधण्याकरता दुसरीकडे काही पाहावं लागतच नाही. स्वतःच सुख दिसतं, स्वतःच आपल्यामध्येच सुख आहे. तो परमात्मा आनंदाचा कंद आहे. मग आनंदाचा कंद आपल्या आतमध्ये अंश त्याचा जर असेल तर तो शोधण्याकरताच हे सर्व हा खटाटोप आहे. त्याचं सुख पाहण्याकरता कुठंतरी जावं लागत नाही, कुठंच जायचं नाही, ठाईच बैसोनी एकाच जागी बसा. आपल्या जवळ सुख आहे पण ते शोधावं लागतं. आपल्या आतमध्ये सुख आहे ते पाहावं लागतं. तो आनंदाचा कंद म्हटल्यानंतर आपल्या जवळच ते सुखाचा आनंद आपल्या जवळच आहे, पण तो आपल्याला मिळत नाही. कारण आपण जे सुख शोधतोय तो मार्ग आपला बिघडलेला आहे किंवा मार्ग आपला चुकलेला आहे. आपली क्रिया चुकते. गुरुवर्य भगवंत द्वैताचार्य बाबुरावजी सांगायची नेहमी करतात त्यांचं, म्हणजे मी ऐकलेलं आहे कीर्तनामध्ये. ते सांगायचे आपल्याला सुख प्राप्त करायचं असतं, नेमका रस्ता दुःखाचा चालतो, दुःखाचा रस्ता चालत असतो. आणि अपेक्षा कशाची आहे? सुखाची आहे. म्हणजे हवे असतात पेढे आणि फिरतोय मिरच्यांच्या बाजारामध्ये. पेढे मिळतील का मिरच्या? तर मिरच्या प्राप्त होतील, आपल्याला पेढे प्राप्त होणार नाहीत. म्हणून आपली वाट चुकली आहे. पण ते वाट योग्य जर पाहायची असेल आणि खऱ्या अर्थानं जीवाला आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर संतांचं वाङ्मय पाहिल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. म्हणून संतांजवळच तो आनंद प्राप्त होत असतो. संत महात्मे सांगतायत या आनंदामध्ये आपल्याला जर यायचं असेल, या आनंदामध्ये आपल्याला जर सर्व काळ राहायचं असेल तर काय करावं लागेल? अनेक अशा प्रकारचे साधन जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेले आहेत.
त्या आनंदाजवळ जाण्याकरता आपल्याला साधनं सांगितली आहेत, पण तेही साधनं सांगित असताना संत महात्म्याने फार सखोल अशा प्रकारचा विचार केलेला आहे महाराज. अनेक युगामध्ये साधनं सांगितलेले आहेत, साधनं खूप सांगितलेले आहेत, पण ते साधनं कठीण आहेत. ते आता या कलियुगामध्ये आपल्या कडनं होतीलच यामध्ये शंकाच आहे. मग आपलं अधिष्ठान जे असेल त्या अधिष्ठानाला येऊन संत महात्म्याने आम्हाला मार्ग दाखवलेला आहे, साधनं सांगितलेलं आहे. बाबा घर सुटवत नाही हो, करा असं वाटतं आम्हाला परमार्थ, पण घरातून निघता येत नाही ना, नातवंड वगैरे वागवावे लागतात ना, मग घर सुटत नाही ना बाबा. मग तुम्हाला तिथं सुद्धा साधना सांगितलेली आहे ना. कोण म्हणतं घर सोडायचं? घर सोडायचंच नाही ना, तुमच्या घरामध्ये देव आणतो. आणला नाही का संतांनी? देव घ्या कोणी, देव घ्या कोणी आयता आला. घरात आणलाय संतांनी, तरी या समाजाने काय म्हणावं संतांना? देव न लगे. अहो देव नकोय, म्हणताय. अहो बाबा, एवढी साधना सोपी करून सांगितल्यानंतर सुद्धा अहो आम्हाला कामच असतं, कसं तुमचं साधन करणार? अहो कोण म्हणतं तुम्हाला कामामध्ये साधना करता येत नाही? कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुखा होईल दुःखाचे. खूप साधना सांगितलेल्या आहेत, पण साधना करणारे असावे लागतात बाबा. प्रत्येक आपल्या अधिष्ठानाला येऊन आपलं जे अधिकार असेल तशा प्रकारची आपल्याला साधना सोपी करून संतांनी सांगितलेली आहे. त्यांना माहिती असावं का हे माणसं अशा प्रकारच्या पळवाटा याच्यातनं काढतील. अशाच विठ्ठल 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 पळवाटा काढतील म्हणून तेवढ्याकरता संतांनी सांगितलंय बाबा, प्रत्येक तुमच्या अधिष्ठानाला सोपं करून सांगते बाबा. कुठं जायची गरज नाही, काहीच नाही. न लगती सायस जावे वरंतरा, सुखी येतो घरा नारायण. सुखाने तो आपल्या घरामध्ये येतो आणि घरामध्ये आल्यानंतर आपल्याला आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, आपल्याला आनंद प्राप्त करून देतो. मग अनेक साधना सांगितलं असताना जगद्गुरु तुकोबाराय उपदेशकाच्या भूमिकावरती येऊन जगद्गुरु तुकोबाराय आम्हाला उपदेश करत असताना ते साधना सांगतायत. जीवनामध्ये तुम्हाला जर आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर काय साधना कराव्या लागतील त्याचं उत्तर देत आहे अभंगाच्या प्रथम चरणात.
याच्या वेगळा अजून आनंद कुठला तरी पाहिजे. अभंग काळ सारावा चिंतने एकांत वासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या श्री जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये आनंदाची साधनं सांगतात. आनंदाचाच विषय का घेतलात? कारण या अभंगाचं सारच आनंद आहे, म्हणून त्या आनंदाच्या भोवतीच हा अभंग पूर्णतः फिरणार आहे. मग त्या आनंदाला आनंद प्राप्त करण्याकरता लागणारे साधनं सांगतील, मग त्याला असणारे प्रतिबंध सुद्धा सांगतील. या सगळं अभंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. शेवटी आपल्याला मिळणार काय आहे? आनंद. या आनंदावरती म्हणून तेवढ्या करता जगद्गुरु तुकोबाराय उपदेशकाची भूमिका घेत आहेत. प्रथमतः उपदेश कोणी कोणाला करायला पाहिजे, उपदेशक कोण आणि उपदेशक कोण. उपदेशक तो आहे, दोन हिताच्या गोष्टी कोणाला जरी सांगत असतील त्यांना उपदेशक म्हणा, आणि जो दोन हिताच्या गोष्टी ते ऐकून घेतोय त्याला उपदेश अशा प्रकारचं म्हणता येईल. पण उपदेश करण्याकरता सहजासहजी कोणालाही तो उपदेश करता येत नाही. उपदेश करण्याकरता अधिकारी पुरुष असावे लागतात, संत महादेव. काही गोष्टी आहेत का उपदेशकाच्या ठिकाणी ते असायला पाहिजेत. उपदेशक हा ज्या संबंधानं उपदेश करतोय त्या संबंधानं ते ज्ञान पारदर्शी असावं. उपदेशक हा ज्या संबंधानं उपदेश करतोय त्या संबंधानं तो स्वतः करणारा असला पाहिजे. उपदेशक हा नाही म्हणजे कसं स्वतः करणारा असला पाहिजे. संत महात्म्याने सांगितलंय चला आळंदीला जाऊ. महात्माला सांगतायत ना, आळंदीला जाऊ. आळंदीला जा नाही म्हणत, जाऊ म्हणजे मी पण आहे. स्वतः करतात, नंतर नाहीतर फक्त पंढरपूरचं महात्म्य सांगायचं, आपण मात्र आषाढीला घरीच राहायचं. आता यावर्षी सगळेच घरीच राहिले, महामारीमुळे यावर्षी सगळे घरीच राहिले. पण उपदेशक करणाऱ्याच्या ठिकाणी स्वतः तो करणारा असला पाहिजे. उपदेशक हा ज्या संबंधानं उपदेश करतोय त्या संबंधानं तो स्वार्थरहित असला पाहिजे, स्वार्थ नसावा, स्वार्थरहित असला पाहिजे. उपदेशक हा ज्या संबंधाने उपदेश करतोय त्या संबंधाने तो दंभाचरणी नसावा. आणि दांभिकपणाचे आता लक्ष अनेक वाढत चाललेले आहेत. माझं कीर्तन आहे, कोण तुम्ही? मी हरिभक्तपरा ज्ञानेश्वर महाराज मेहून अरे बाप 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 बाप, यालाच दंभाचरण म्हणतात महाराज. जे स्त्रीपासून ह भ प लावून घेणं महाराज, उपाधी म्हटल्यानंतर सुद्धा एक दंभाचरणाचंच लक्षण आहे. स्वतःबद्दल आदर निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य करणं याला सुद्धा दंभच म्हणतायत. आणि दंभाचरण म्हटल्यानंतर आत्महत्येचं पातक लागतं, आणि आत्महत्येचं पातक लागल्यानंतर 60,000 वर्ष नरकात राहावं लागतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून तेवढ्या करता तो दंभाचरणी नसावा. आणि शेवट गोष्ट म्हणजे उपदेशक हा ज्या संबंधानं उपदेश करतोय तो उपदेश झाल्यानंतर त्याचा परिणाम सुद्धा चांगला असला पाहिजे. श्री चांगदेव महाराज, योगीराज चांगदेव महाराज हे हठयोगी होते. हठयोगी असताना त्यांना राजयोगी आईसाहेबांनी बनवलेलं होतं. हठयोगामध्ये स्थूल शरीर प्रधान असतं आणि राजयोगामध्ये सूक्ष्म शरीर प्रधान असतं. स्थूल शरीराद्वारे केलेल्या जेवढे काही क्रिया आहेत यामुळे तुम्हाला योग प्राप्त होईल, पण तो परमानंदाची प्राप्ती होईलच हे सांगता येत नाही. म्हणून तेवढं त्या राजयोगामध्ये सूक्ष्म शरीर प्रधान असतं आणि सूक्ष्म शरीर प्रधान केलेली जी काही साधना असते हे परमात्म्याला थेट पोहोच होत असते. म्हणून तेवढ्याकरता आईसाहेबांनी त्यांना उपदेश केला आणि उपदेश केल्यानंतर त्यांचा हठयोग काढून त्यांना राजयोगी बनवलं. आणि राजयोगी झाल्यानंतर चांगदेव महाराज हे त्या परमात्म्याला प्राप्त झालेत. गोष्ट चांगली झाली का वाईट? चांगली झाली. याचा परिणाम सुद्धा चांगला असला पाहिजे. नाहीतर मग अशा प्रकारचं असतं, एका झाडावरती महाराज पावसाळ्याचे दिवस जसे आता चालू आहेत
पावसाळ्याच्या दिवसामध्ये एका झाडावरती एक सुगरण बसलेली, ते खोपा वगैरे म्हणजे घरटं विणते ते सुगरणच ना, सुगरण. बरं, बाजूच्याच एका डहाळीवरती एक माकड बसलेलं होतं. हा, आता माकडाचं असं विशिष्ट प्रकारचं काही घर वगैरे घरटं वगैरे काही नसतं, ते आपलं या झाडांनाच घरटं बनवतं. आता ते बसलेलं, आता पावसाळ्याचे दिवस, पाणी पडतंय, ते ओलचिंब झालेलं आहे, हवा सुटलेली आहे, थंडी वाजते, कुडकुड करत ते असं माकड बसलेलं आहे. तेवढ्यामध्ये हळूच ती सुगरण त्या खोप्याच्या बाहेर आली आणि बाहेर येऊन, त्या घरट्याच्या बाहेर येऊन त्याला म्हणायला लागलेत, म्हटलं दादा, म्हटलं तुला हातासारखे पाय दिलेले आहेत. हा, उन्हाळाभर तू एवढ्या उन्हाळक्या करीत बसतो, उन्हाळभर टुणूक टुणूक उड्या मारीत बसतो, त्यापेक्षा तू स्वतः घरटं का बांधत नाही. तेवढ्यामध्ये माकड बोलायला लागलं, शांतपणा करू नको म्हणले, तुला मी म्हणतोय का की तुझ्या घरामध्ये मला एखाद्या कोपऱ्यामध्ये जागा दी. हा, म्हटलंय का मी तुला. तसं नाही रे दादा, पण पहा ना, आता पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसामध्ये भिजतो आहे, तुलाच थंडी वाजते, बिमार पडशील वगैरे, एवढ्या गोष्टी तुला घडतात, त्यापेक्षा घरटं बांधलेलं काय बिघडतं. याचा पारा संतापात चढला महाराज, आणि असा चढला, हे टून दिशी उडी मारलं आणि त्या सुगरणचा खोपाही मोडून टाकला. महाराज, उपदेश कोणालाही करून चालत नाही. उपदेशो ही मूर्खाणाम प्रकोपायन शांतय. मूर्खाला जर उपदेश करत असाल तर तो शांत तो होतच नाही, पण अधिक क्रोधी होतो. म्हणून सांगितलेलं आहे, क्रोधी अविश्वासी त्यासी बोधक कैसा, आपुली वाचा चिनवू नये. म्हणून उपदेश करण्याकरता समोरची व्यक्ती सुद्धा अधिकारी असावी लागते आणि उपदेश करणारा सुद्धा अधिकारी असावा लागतो. इथं संत महात्मे या सगळ्या गोष्टीमध्ये असतात, म्हणून संत महात्म्यांना पूर्णतः अधिकार आहे. म्हणून पूर्णतः अधिकार असल्यामुळे संत महात्मे आम्हाला आमच्या कळवळ्यासाठी उपदेश करतायत. आणि काय उपदेश करतायत, तुम्हाला आनंदाची प्राप्ती हवी आहे का, मग मी सांगतो तशा प्रकारचं करा. काय सांगतायत, अहो काळ सारावा, चिंतने एकांतवासी, गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. पहिल्या चरणामध्ये साधनं सांगितलेले, साधनं सांगितलेले आहेत. काळ सारावा, चिंतने. या काळ शब्दावरती थोडंफार वेगवेगळ्या अशा प्रकारचा अल्पशा बुद्धीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करतोय. काळ म्हणजे काय, नेमका काळ कशाला म्हणतात. एका ठिकाणी मृत्यूला सुद्धा काळ म्हटलेला आहे, यमाला सुद्धा काळ म्हटलेला आहे. आपण म्हणतो काळ वेळ, म्हणजे आपल्या अगोदर तो काळ होता, वेळ नव्हती, तो सुद्धा मृत्यूचाच येईल मला वाटतं काळ. पण मला असं वाटतं बरं का, असं असेलच असं नाही. संतांच्या प्रमाणावरती असंच आहे असं छाती ठोकपणे कोणी सांगू सुद्धा नाही, कारण ते संतांनाच माहिती आहे याच्यामध्ये काय आहे. ते आपल्याला काय नाही, आपलं हे बुद्धिभेद ज्ञानामुळे आपण हे व्यवहारामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतोय. मला असं वाटतं काळ सारावा चिंतन ज्या अर्थी म्हटलंय ना, त्या अर्थी इथला जो काळ आहे तो आपल्याला प्राप्त असलेली वर्तमान रूपी जी वेळ आहे त्यालाच काळ म्हटलेलं असावं. विठ्ठल विठ्ठल आणि तो जरी काळ घेतला, मृत्यूचा जरी काळ धरला, तरी सुद्धा त्याला सुद्धा साधण्याकरता चिंतनाचीच गरज लागते. आणि आता जरी आपल्याला आनंद प्राप्त करून घ्यायचा असला तरी सुद्धा आपला आता चालू असलेला वर्तमान रूपी वेळ या काळाला सुद्धा आनंदित करण्याकरता चिंतनाचीच गरज असावी लागते. म्हणून काळ सारावा चिंतने. मग काळ सांगितलेला आहे, तसं जर पाहायला गेलं, व्याकरण दृष्ट्या जर पाहायला गेलं तर काळाचे प्रकार सांगितलेले आहेत. एक भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. भूतकाळाचा विचार सहसा करून म्हातारी लोक करतात. कसं होतो, कसा राजबिंद्या दिसायचो, काय आरशात बघायचो, काय शरीर होतं, आणि आता काही राहिलेलं नाही, हा विचार करणारे सहसा करून म्हातारी माणसं पाहायला मिळतात. का मग वर्तमान रूपे पुढारी लोक वर्तमानाचा फार विचार करतायत. मग भविष्याचा विचार गरीब माणसं करतायत. महाराज भविष्याचा कसं होईल, आपलं कसं होईल. असे 3 काळ सांगितलेले आहेत. एक भूतकाळ आहे, वर्तमान काळ आहे आणि एक भविष्य काळ आहे. प्रारब्धानुसार 2 अजून काळ सांगितलेले आहेत, एक सुकाळ आणि एक दुष्काळ. त्याचे पुढे सांगू काय, काळ एक सकाळ, एक माध्यान्ह काळ आणि एक संध्याकाळ. अजून सांगू का, राहू द्या, चला आपल्याला अभंगाकडे पाहायचा वेळ आपल्याकडे नाहीये.
हा एक माध्यान्ह काळ जो सांगितलेला आहे त्यामध्ये माध्यान्ह काळामध्ये पोटाचा प्रश्न येतो आणि जो शेवटी उरतो तो अंतकाळ उरतो. विठ्ठला विठ्ठला. अनेक काळ आहेत, पण या प्रत्येक काळामध्ये जर आपल्याला आनंदित व्हायचं असेल तर काय करा, काळ सारावा चिंतने. खूप गोड वर्णन केलेलं आहे म्हणून. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. जो चिंतनामध्ये सरतोय ना महाराज, खऱ्या अर्थाने त्याला धन्यता देत आहे संत महात्मे, धन्यता देत आहेत. आणि आपल्याला ती धन्यता प्राप्त करायची असेल, आनंद प्राप्त करायचा असेल तर काळ सारावा चिंतने. चिंतनाने काळ सारता येतं, चिंतनाने आनंद प्राप्त होतो. चिंतने चिंतने चिंतनाने आपल्याला तदरूप होता येतं. तदरूप म्हणजे काय, एक आदिगुरु शंकराचार्यांचं एका ठिकाणी सूत्र केलेलं आहे. सन्मार्गवर्तीन संत तदरूपेन विद्या विनय वृद्धये स वर्तत इति संत. संतांची व्याख्या करत असताना त्याने सांगितलं तदरूपेन. हे जे पद आहे ना तदरूपेन, तदरूपे म्हणजे परमात्मा स्वरूप. आणि परमात्मा कसा आहे, आनंद आहे. आपल्याला जर प्राप्त करायचं असेल तर काय करावं लागेल, तो आनंद प्राप्त करण्याकरता चिदरूपता प्राप्त करावी लागेल. पण ते कशाने होते, चिंतने. चिंतने पण चिंतनच करावं लागेल, चिंता करू नाही. कारण चिंतेने काय होणार आहे, आपलं शरीरच खर्च होणार आहे, आपल्याला मानसिक त्रासच होणार आहे. त्यामुळे आपल्याला आनंद प्राप्त होणार नाही. एखाद्या वेळेस नाही चिंता करता करता जर आपल्याला चितेचा विचार आला तर तो परवडला, पण चिंता नाही. चिंतेने फार अशा प्रकारचं आपण जीवन जगत असताना सुद्धा दुःखाच्या धारेमध्ये जे लोटणार असेल तर एकमेव काय आहे, चिंता आहे. चिता चिंता समख्याता बिंदू मात्रेन विशेषता. सदेह दहते चिंता आणि निर्जीवन दहते चिता. ही निर्जीव माणसाला एकाच वेळेस जाळून राख करते, पुनरुपी त्याचा प्रश्न येत नाही. पण चिंता ही प्रत्येक पावलाला आपल्याला त्रास देत असते, दुःखदायी असते. म्हणून तेवढ्या करता चिंता करू नाही. कशाची चिंता करायची नाही मामा, कीर्तन वेळेतच सुटणार, चिंता करू नाही. जर उपवास लागलेला असेल तर त्याची व्यवस्था, चिंता करू नाही. काय करायचं, चिंतन. चिंतेनं आपलं शरीर खर्च होतंय, प्रत्येक क्षणाला आपलं क्षीण अशा प्रकारचं बल होत असतं, चिंता करू नाही. खूप सुंदर उदाहरण सांगितलं होतं राऊत बाबांनी. बाबा चिंता कशा प्रकारची असते, माणसाला कशा प्रकारचं बलहीन करून टाकते. एक कुणी साधू महात्मा, संन्याशी साधू महात्मा, जो 5 घरं माधुकरी करायचा आणि माधुकरी करून आपलं पोट भरायचं. आणि गावाच्या कुठंतरी हनुमंतरायांच्या पारावरती म्हणजे मंदिरावरती तो आपला आराम विश्रांतीला थांबायचा, कोणाच्याकडे जात नव्हता. सांसारिक प्रपंचिक लोकांकडे तो जात नव्हते. तर आपले एकदम आपल्या मंदिरावरती राहायचं. हनुमंतरायांच्या बलदंड शरीर झालेलं होतं महाराज. चिंताच नव्हती हो जीवनामध्ये, काहीच टेन्शनच नाहीये. आपले 5 घरं आनंदात मागायचे, जेवायचा, आपला आराम करायचा. एक दिवस राजाची स्वारी ही हत्तीवरनं अंबारीमध्ये म्हणजे पालखीमध्ये बसून राजा त्या हत्तीवरनं निघालेला होता. काय असेल काय माहिती, त्या मंदिराच्या जोडून ज्यावेळेस तो हत्ती जात होता तेवढ्यामध्ये या साधूला काय बुद्धी सुचली काय माहिती, हे त्या पारावरनं उतरलं, त्या हत्तीच्या समोर गेलं आणि हत्तीची सोंड 2 हातांनी अशी दाबली महाराज. जशी दाबली तसा हत्ती खाली बसला. सगळ्या लोकांनी तोंडावरती बोटं ठेवलेत. मला म्हटले काय बाबा, काय ताकद आहे, काय ताकद आहे. हाताने सोंड दाबली तर हत्ती खाली बसवला. राजाने पाहिलं, सगळ्यांनी पाहिलं, म्हणले काय ताकद आहे. म्हणले आपल्याकडे म्हटले आपले जे अंगरक्षक आहे यांना बदाम काजूचे पोतीच्या पोते खायला घालतोय आपण, पण अजून यांच्यामध्ये एवढी ताकद नाही. आणि हा बाबा मागून तुकडे खातोय, माधुकरी मागून तुकडे खातोय, आणि याच्यामध्ये एवढी ताकद कशी काय. तेवढेच प्रधानजी हुशार होते. प्रधानजीने सांगितले राजे याला एकच कारण आहे, फक्त याच्या जीवनात चिंता
नाही. तुम्हाला जर अनुभवाला यायचं असेल तर तुम्हाला सांगतो म्हणले. त्यांना बोलवा. त्या संन्याशी बाबांना बोलवून घेतलं आणि सांगितलं, आजपासून तुम्ही तुमची ताकद आणि हा पराक्रम पाहिल्यानंतर राजा खुश झालेले आहेत. आजपासून तुम्हाला कुठंच आता मधुकरी वगैरे मागायची गरज नाही, तुम्ही राजवाड्यातच राहायचं. ते म्हटले, नाही बाबा आम्हाला असं काही नाही. नाही म्हणले, आजपासून इथंच राहायचं. तुम्हाला लागलं तर पोतेच्या पोतेने कोठारचे कोठार काजू बदामचे भरून ठेवलेले आहेत, कितीही खा, काहीच हरकत नाही. सगळं तुम्हाला जे लागेल ते तुम्हाला जागेवर मिळणार. फक्त एकच करायचं, संध्याकाळच्या वेळेस 6 वाजेच्या दरम्यान बरोबर घड्याळमध्ये 6 वाजलेले असतील, त्याच वेळेस मंदिरामध्ये देवाच्या समोर एक वात लागली पाहिजे, दिवा लागला पाहिजे. 6 वाजून 1 सेकंद जर झाला तर लखलखत्या नंग्या तलवारीनं तुझं शिर छाटल्या जाईल, तुझं मुडकं धडा वेगळं केलं जाईल. 6 वाजता दिवा लागलाच पाहिजे. म्हणले काही हरकत नाही. आता जर 5-5 घरं मागतोय बाबा, कुठं मिळतं कुठं मिळत नाही, कुठं चांगलं असतं कुठं बासलेलं असतं, अशा प्रकारचं अन्न मिळतंय बाबा, इथं चांगलं मिळतंय ना, मग राहायला काही हरकत आहे काय. पण लक्षात ठेवायचं, किती वाजेला? 6 वाजेला. जर दिवा लागला नाही तर मृत्यू जवळच आहे. महाराज लागली ना मागे लागली. आता तो खायचा काजू बदाम भरपूर, पण मनात शंका एकच असायची, काय जर 6 आपल्याला जर खाऊन झोप लागली आणि झोप जर लागल्यानंतर जर 6 वाजून गेले तर इथंच आता आपलं तद्धामम परमम म्हणून बाबा तेवढ्या करता तो झोपत नव्हता. आता झोप नसल्यामुळे काय माहितीये का, जास्त जागरण केल्यामुळे सुद्धा मनुष्याची शरीर क्षीण होतं, शक्ती क्षीण होते. आणि दिवसाच्या वेळेस जास्त झोपणं हेच शरीराला थोडं घातक आहे. केली विश्रांती तर 1-1.5 तास बस, त्याच्या पलीकडे जर जास्त झोपत असाल तर रोग प्रतिकार शक्ती आपली कमी होते, रोगाचं प्राबल्य जास्त वाढतं. म्हणून दिवसाची झोप शक्यतो टाळायची, आणि असलीच तर किती, फक्त आणि फक्त 1 किंवा 1.5 तास. विठाला विठाला. म्हणून तेवढ्या करता तो झोपायचा नाही. त्याच्यामुळे चिंता पाठीमागे लागली, आणि चिंता पाठीमागे लागल्यामुळे महाराज त्यांचं बल आपोआपच कमी झालं. 4-6 महिने होऊन गेल्यानंतर परत राजा एकदा त्या हत्तीवरती आरूढ झालेत, आणि हत्तीवरती आरूढ झाल्यानंतर पालखीत निघालेत. हत्ती आला आणि समोर त्या संन्याशाला बोलावं लागलं, आणि त्यांना बोलवून घेतलं. बोलवल्यानंतर सांगितलं, बघ तू जसं मागच्या वेळेस हत्तीला सोंड दाबून जसं तू खाली बसवलं होतं, आता परत तेच क्रिया करायची आहे. तू म्हणला प्रत्येक वेळेस तेच करायला करताच ठेवलं की काय? म्हणले नाही, तुला ते करावंच लागेल. म्हणजे हे सर काही हरकत नाही म्हणले. गेला आणि जशा प्रकारची सोंड पकडली आणि दाबणार, तेवढ्यामध्ये हत्तीने त्याला जसा चेंडू माणसं फळीने मारतायत तशा प्रकारचा लोकांच्या बाहेर नेऊन फेकला. त्याही वेळेस लोकांनी तोंडावरती बोटच ठेवली. म्हणले अब्बो, हाच तो संन्याशी का ज्याने 2 हातांनी सोंड दाबून हत्तीला खाली बसवलं होतं, आणि आज त्याला चेंडवासारखा बाहेर फेकलाय हत्तीने. काय प्रकार आहे? काही प्रकार नाही आहे महाराज. त्यावेळेस त्याला चिंता नव्हती, आता चिंता लागल्यामुळे हा असं झाला. 1 वात लावायची होती बाबा. किती? 1 वात. आपल्याला किती लावाव्या लागतात? आता आपापला विचार करा, आपल्याला कोणकोणत्या वाता कुठं किती लावाव्या लागतात. किती चिंता आपल्या पाठीमागे लागलेल्या आहेत. 1 चिंतेची वात, त्याच्यामुळे एवढा जर पराक्रम होत असेल तर चिंतेने आपलं दुःखदायी जीवन होणार आहे. म्हणून तेवढ्या करता चिंता करू नये. काय करायचं? चिंतन करायचं. कशासाठी? तर काळ सारावा चिंतने. तो काळ धन्यतेला प्राप्त करायचा असेल तर आपल्याला तो काळ सारावा चिंतने. केलाय का अगोदर कोणी? मग केलाय ना. कोणी केलाय? संतांनी केलाय महाराज. काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला धरिला मने विठ्ठल, धरिला मने विठ्ठल, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, धरिला मने विठ्ठल.
जीवनामध्ये जर आनंद प्राप्त करायचा असेल तर ह्या गोष्टी कराव्याच लागतील. काय? चिंतन. चिंतन केल्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी प्राप्त होतात. पण चिंतन करत असताना नेमकं चिंतन करायचं कोणाचं ह्यालाही फार आहे ना महाराज. कारण परदोष चिंतन आहे, व्यर्थ चिंतन आहे, विषयी चिंतन आहे आणि परमात्मा चिंतन आहे. व्यर्थ चिंतन आहे. व्यर्थ चिंतन काय मिळतं तरी काय त्यातनं? बसलेत एखाद्या याच्यावरती आणि सांगितलंय बाबा मला इथून आपल्याला करायचं होतं अमेरिकेला जाण्याकरता किती भाडं लागणार आहे याचा विचार करत होतो. बाबा तुला जायचं आहे का? म्हणले नाही नाही. बरं सहज आपला विचार. अरे बाबा काय प्राप्त काय होणार आहे? व्यर्थ चिंतन नसावं. परदोष चिंतन तर त्यापेक्षाही नसावं. पण यामुळेच आता जास्तीकडे कल ओढलेला आहे. परदोष चिंतन हा असा तो तसा. अरे तू कसा? एकदा स्वतःला विचार ना. परदोष चिंतनही करू नये. मग विषय चिंतन महाराज हे अधोगतीलाच नेणार असल्यामुळे विषय चिंतन सुद्धा नसावं. मग कोणतं चिंतन करायचं आहे? तर आम्हाला परमात्मा चिंतन करायचं आहे जेणेकरून आमच्या जीवनात आम्हाला आनंद प्राप्त होईल. म्हणून जगद्गुरु तुकोबरा उपदेश करतात काढ सारावा चिंतने. चला थोडं पुढे. काढ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. आता मध्ये दोन जवळजवळ शब्द आलेले आहेत. एकांतवास आहे आणि गंगेचं स्नान आहे. प्रत्येक ठिकाणी गंगेचं स्नान होईलच असं नाही. कारण प्रत्येकाच्या जवळ कुठंतरी गंगा नदी वगैरे जे आपण त्याला गंगा म्हणून उपमा देतोय कुठल्याही एखाद्या नदीपात्राला, तशा प्रकारचं कुठेही असेलच, त्यांना सापडेलच, त्यांच्या गावाच्या जवळ असेल असं नाही. मग गंगेचं स्नान घडणार कसं? त्यामध्ये 2-3 प्रकारचं सांगता येतं. एक म्हणजे आंघोळ आपल्या बाथरूममध्ये म्हणजे घराच्या स्नानगृहामध्ये करीत असताना डोक्यावरती ज्यावेळेस आपण पाणी टाकतो त्यावेळेस गंगेचं हे म्हटल्यानंतर सुद्धा आपल्याला गंगेचं स्नान होतं. आणि दुसरी गोष्ट असं ज्याचं खऱ्या अर्थानं मन पवित्र आहे ना, म्हणता येत ना मन चंगा तो ते सांगितलंय ना, ज्याचं खऱ्या अर्थानं मन पवित्र आहे ना, गंगा त्याच्या हृदयातच आहे. विठ्ठल विठ्ठल आणि हेही मन चांगलं करण्याकरता एकांतवासाशिवाय नाहीच. एकांतवासात गेल्यानंतरच कळतंय आपलं मन कसं आहे. अंतर्मुख होऊन ज्यावेळेस आपण आपल्या अंतर्मनात पाहतोय त्यावेळेस आपल्याला कळतंय आपण कसे आहोत. आपण कसे आहोत. कधीतरी आपण स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. खूप मोठ्या विद्वानांनी सांगितलं होतं का ताटीच्या अभंगानुसार हेच सांगितलेलं आहे ज्ञानोबरायांनी का झोपडीची ताटी लावलेली आहे ती उघडण्याकरता मुक्ताबाईंना काय ताकद नव्हती का? त्यावेळेस काय काँक्रिटीकरणचे घरं होतेत का? ताटी लावल्यानंतर मुक्ताबाईला उघडता येत नव्हती का? सोपान काकांनी उघडू शकले नसते? निवृत्तीनाथ महाराज उघडू शकले नसते का? हो ती ताटीच नव्हती ती. ज्ञानोबरायांनी त्यातनं सुद्धा शिकवलेलंच आहे का आत्मपरीक्षण करत राहा केव्हा केव्हा. आपण लोकांना दोष देतो याच्यामुळे माझं असं झालं त्याच्यामुळे माझं असं झालं. नाही 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 नाही. कधीतरी आपलं परीक्षण केलं पाहिजे. आपण कुठं चुकतोय का? आपली क्रिया कुठं चुकते का? आपलं कर्माचा दोष आहे का? ह्या सगळ्या गोष्टीचं आत्मपरीक्षण झालं पाहिजे. एवढ्या करता ताटी लावून बसले होते. एवढं करतात. अनेक अनेक कारणं त्याला सांगितले जातात. आपल्या त्याच्याकडे जायचं नाही. आत्मपरीक्षण घडलं पाहिजे आणि आत्मपरीक्षण घडण्याकरता अंतर्मुख व्हावं लागतं आणि अंतर्मुख होण्याकरता एकांतवासात जावं लागतं. एकांतवास असला फारच चांगलं. अशा प्रकारच्या गोष्टी फार चांगलं. एकांतवासामध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला कळतं आपलं मन किती गलिच्छ आहे. वरतून किती स्वच्छ राहा काही एक फायदा नाही. किती नाही तर किती वेळा आंघोळ करतो बाबा आपण दिवसातून? नाही सांगा ना. दिवसातून आपण आंघोळा करतो तरी किती वेळा? फारच सुशिक्षित असाल तो 2 वेळा. फारच सुशिक्षित म्हणतोय बरं का, कारण सुशिक्षित आता भरणा फार झालेला आहे. पण नेमकं ते बुद्धदेवांच्या शब्दामध्ये सांगावं असं वाटतं. नेमकं सुशिक्षित कोणाला म्हणावं, अळाने कोणाला म्हणावं, अशिक्षित कोणाला म्हणा हेच कळत नाहीये. अहो बाबा रस्त्याने चालत असताना एखादा अळानी व्यक्ती म्हणजे अशिक्षित असलेला व्यक्ती त्याच्या नाकात आलेली घाण तो रस्त्यावरती टाकतो त्याला अशिक्षित म्हणतात. आणि एखादा क्वालिफाईड साहेब अशा प्रकारचा तो आपला हँड रुमाला काढतोय, नाकातली घाण रुमाला घेतो आणि तो खिशामध्ये ठेवतो, त्याला सुशिक्षित म्हणतायत. सुशिक्षित कोणाला म्हणावं, अशिक्षित कोणाला, हेही आता फार चिंतनाचाच विषय आहे. तोही जाऊ दे, आपल्याला त्याच्याकडे काही जायचं नाहीये. आपल्याला एवढं पाहायचं आहे का काय सांगत होतो आपण? एकांत.
मला वाटलं म्हटलं म्हणतातच बाबा आता कीर्तन विठ्ठला विठ्ठला. नाही काय माहिती विनोद मूर्ती समोर बसलेले असताना काही प्रश्नच येत नाही मला वाटलं आता म्हणणार आपण आपल्या पटरीवरून सटकलोय ना, आता काय सांगत होतो म्हणलं बाबा म्हणतील कीर्तन, दुसरं काय सांगणार आहे. एकांतवासामध्ये गेल्यानंतर 2 वेळा आपण सुशिक्षित असाल तर 2 वेळा आंघोळ करतोय, पण 2 वेळा आंघोळ करून सुद्धा आपलं शरीर चांगलं राहीलच याच्यामध्ये शंका आहे. शरीर चांगलं राहतं आपलं. आता लाईट गेलेली आहे, हवेचा कुठं स्पर्श नाही, पंखे सुद्धा सगळे बंद आहे. असं जर 4-5 घंटे आपण राहिलो तर आपल्या जवळ हवा काय माणूस सुद्धा यायला तयार नाही. का हो बरं एवढं 2 वेळा तर आंघोळ केल्यात ना आपण, काही एक अर्थ नाही. खऱ्या अर्थानं जर आपण अंतर्मुख होऊन मनाची आंघोळ घालत असाल ना, स्वच्छ करत असाल ना, तर परमात्मा तुमच्या जवळ आहे. मग तुमचा वरचा पोशाख कसा आहे हे त्याला काही घेणं देणं नसतं. 2 वेळाचा आंघोळा करताय ना, ते मासोळी 24 तास पाण्यात असते, तरी सुद्धा तिला बाहेर काढल्यानंतर काय महाराज एकदम घमघमाट सुगंध सुटतो का? नाही 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 नाही, वासच येतो, दुर्गंधीच येते. मग आपण 2 वेळा आंघोळ करणार आहे 24 तास पाण्यात, तरी बाहेर काढल्यानंतर दुर्गंध. मग 2 वेळा आंघोळ आपलं काय असेल? खऱ्या अर्थानं मनाची पवित्रता असावी लागते. मनाची पवित्रता. वा वा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कबीर महाराजांनी खूप सुंदर जाईल, नाया धोया क्या भया, नहाया धोया क्या भया, मन का मैला न जाए. नहाया धोया क्या भया, मन का मैला न जाए. मीन तो सदा जल में रहे, मीन तो सदा जल में रहे. धोए बास न जाए कबीरा, धोए बास न जाए. 24 तास पाण्यात राहणारी तरी सुद्धा बाहेर काढल्यानंतर वास येतोच. 2 वेळा आंघोळ करणारा आपलं काय असेल. म्हणून खऱ्या अर्थानं वरच्या पोशाखाला काही आपण किती वेळा आंघोळ करतो, स्वच्छता करतो, याला महत्त्व नाही. खरं मन पवित्र असलं पाहिजे. मन पवित्र करण्याकरता एकांत वासात जावं लागतं. अंतर्मुख झाल्यानंतर हृदयामध्येच गंगा प्रगट होते. हे एक झालं. आणि तसं पाहायला गेलं तर साधारणच्या गोष्टीमध्ये एकांत वासामध्ये आनंद सुख प्राप्त होत असतं. आणि गंगेचं स्नान केल्यानंतर काही जे आपलं पाप असेल ते धुवून साफ होत असतं. म्हणून या 2 गोष्टीमध्ये एक अंतर्मुखतेचा आनंद प्राप्त होतो आणि गंगेचं स्नान केल्यामुळे आपलं काही जे वरचं पाप आहे हे पाप नष्ट होत असतं. दोन्हीमुळे आपल्याला हे पाप नष्ट झाल्यामुळे प्राप्त होणार आहे आनंदच. म्हणून तेवढ्या करता एकांतवासी गंगा स्नाने. मग देवाच्या पवित्रतेमध्ये त्या परमात्म्याचे पूजन करा. आणि पूजन करत असताना आता पूजा कशी करायची, देव कसा ओळखायचा, देवाचं साध्य स्वरूपानं कशा प्रकारची मूर्ती घ्यायची, या सगळ्या गोष्टीचं चिंतन करण्याकरता आता आपल्याला प्राप्त स्थानाला वेळ नसल्यामुळे देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या सकाळी सकाळी उठल्यानंतर आपण तुळशीला जर पाणी घालत असतो तर परम पवित्र आपल्याला कळत न कळत झालेली जी काही पापं असतात याचं छालन होत असतं. आणि त्याला स्पर्श करून आपण जर तिला प्रदक्षिणा जर घातल्यात तर मला खूप अशा प्रकारचं सांगितलेलं आहे, पवित्रताही सांगितली आणि वैज्ञानिकदृष्ट्या आरोग्यदायी अशा प्रकारची ती तुलसी माता आहे. आणि अधिकार जर पाहायला गेलं तर देवाचं स्नानाचं पाणी तुळशीला चालत नाही, एवढी ती पवित्र आहे. कृष्ण असू द्या, राम असू द्या, तुमचं आराध्य जे काही असेल त्यांचं स्नान केल्यानंतर ते पाणी तुळशीला चालत नाही. पतिव्रता स्त्री होती, पतिव्रता जिच्या शापास तो परमात्म्याला शालिग्रामशिला होऊन पळावं लागलं, ती वृंदा ती तुलसी माता आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. मग हे झाले साधनं सांगितले जगद्गुरु तुकोबाराय आनंदाची. महाराज पण मग ही साधनं करीत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत लक्षात ठेवा, हे साधनं तर तुम्ही करा, पण साधनं करत असताना याला प्रतिबंध फार येतात बरं का. कोणते प्रतिबंध महाराज? अभंगाच्या 2ऱ्या चरणात
वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा सगळ्यांनी मन मोकळेपणाने हात मोकळे सोडून त्या परमात्म्याचं चिंतन करायचं आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, याही आनंदात आपल्याला फार आनंद घेता येईल, पण वेळ आपल्याजवळ नाही आहे. एक तर आता या महामारीचं संकट आपल्या भारतावरती चाललं, त्याच्यामुळे आपल्याला श्रोते नाही आहेत. तेवढ्यामध्ये जर संख्या घटवायची असेल तर पुढे कीर्तन करावं लागेल, पण आपल्याला संख्या टिकवायची आहे म्हणून तेवढ्याकरता आपल्याला आता आवर्त घेतलेलं बरं शब्दशः अर्थानं पुढे जाण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या सेवेला पूर्णविराम देऊ. जगद्गुरु तुकोबरायांनी हे साधना करीत असताना आपल्याला येणारे प्रतिबंध सांगितलेले आहेत. एक म्हणजे ते प्रतिबंध निवारण्याकरता त्याचे उपाय आहे युक्त आहार विहार. एक म्हणजे आहार आपला हा प्रतिबंधही आहे आणि आपला चांगलंही आहे. शरीराकरता आहार असावा, पण तो किती असावा याला सुद्धा लिमिट असावं. ते जिओसारखं अनलिमिटेड करू नाही ना, तेच आपल्याला घातक ठरतं. इकडे तिकडे पाहू नका, आपण सगळे एवढ्या नियमात बसत असू असं नाही. युक्त आहार, आपला आहार कसा असला पाहिजे? युक्त असला पाहिजे. कोणतरी सांगितलेलं आहे आपल्या पोटाचे 4 कप्पे धरायचे, त्यापैकी 2 कप्पे जेवणाचे, 1 कप्पा पाण्याचा आणि 1 रिकामा. आपण जेवणानेच इथपर्यंत गळ्यापर्यंत गच्च गच्च अशा प्रकारचं जर जेवण करत असाल तर रोगराई वाढणार नाही तर काय. पण ज्याला पचतं त्याने खावंच बरं का. ज्याला पचतं, ज्याची पचनक्रिया चांगली असेल ते. आपलं थोडं एखादं 2 अर्धी चपाती वगैरे जर जास्त झाल्यानंतर आपल्या कुसा दुखायला लागतं, माझं पोट दुखायला लागतो. आहार पण कसा असला पाहिजे? युक्त असला पाहिजे. विठाला विठाला बाबांनी सांगितलं ते जेवण ठोसत असताना आपण आतून आवाज येतो, बस बाबा बस झाला. तर आतून आवाज येतो आता बस झालं, पण तरी म्हणतो आता जागा खाली झालीये टाक. अशा प्रकार झाला. महाराज रोगराई वाढत नाही म्हणून तेवढ्या करता आहार हा नियमित असला पाहिजे, युक्त असला पाहिजे. आहार पाहिजे तेवढाच असला पाहिजे, पण तोही आहार कोणता घ्यावा याला सुद्धा महत्व दिलंच पाहिजे आता. कारण काही कुठंही कसंही खाल्लं चालत नाही, अधोगती झाल्याशिवाय राहत नाही महाराज. अपेय पान आणि अखाद्य ते अभक्ष खाणे हे टाळायला पाहिजे महाराज, टाळायलाच पाहिजे. सुंदर दृष्टांत सांगितलेलं आहे. कोणाकोणाला कळालं पहा. एक गाढव होतं. गाढव, ते गाढव एका शेतात गेलं आणि त्या शेतामध्ये असं मांडव टाकल्यासारखं दिसत होतं. ते मांडव कशाचा होता? त्याला काहीतरी असे फळं लागलेले होते. ते होतं कारल्याचा मांडव. काय होता? कारले. मग ते आता कारले कसे त्या मांडवाला असे खालून लटकलेले होते आणि हे गाढव आतमध्ये गेलं आणि गाढवाला वाटलं आपलं भूक लागलेली आहे आणि हे खाण्याकरता चांगलं हिरवगार अशा प्रकारचं काहीतरी फळ दिसतं आहे,
खायला काही हरकत नाही. गाढवाने असं तोंड वरती केलं, तोंड वरती केलं, त्याला काही फळं लागत होतं म्हणून त्याने एक उडी मारली आणि उडी मारता बरोबर अर्ध कारलं त्याच्या तोंडामध्ये. आणि जसं त्याने ते चावायला सुरुवात केली, चव कशी कळवट लागली आणि त्याने तोंड असं कसं तरी केलं. मारा, अरे रे रे रे, एवढी भूक लागलेली होती, म्हटलं चांगलं फळ म्हणून खायचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये हे फळ असं निघालं कडू कडू कडू, म्हणून त्याने ते तोंड अशा प्रकारचं केल्यानंतर आता तोंड चांगलं करण्याकरता पूर्वीचे लोक महाराज काळ्या मातीचा खडा तोंडात टाकत होते, बरोबर आहे. हा, मग त्याला वाटलं माती खावी थोडीफार, त्याच्यामुळे तोंड चांगलं होईल, चव येईल, म्हणून त्याने ते तोंड कडू झालेलं तोंड मातीमध्ये घुसळायला सुरुवात केली. खाली होता विंचू, त्याने दिला तळाखा. आता विंचवाने तळाखा दिल्यानंतर महाराज ते 3-3 फूट कुदायला लागलं. आता त्याने त्या शेताच्या बाहेर येऊन एक विचारच केला आणि शपथच घेऊन टाकली. समाधान महाराज शपथच घेऊन टाकली त्याने. म्हणले आजपासून सांगतोय, म्हणले एवढी तकलीफ मला हे खाल्ल्यामुळे झालं, त्यावेळेपासून आता सांगतोय, शपथ घेतो लटकलेलं कधीच खाणार नाही. गाढव कोण म्हणतंय? गाढव. लटकलेलं खायचं गाढवाला कळालं, लटकलेलं खायचं नाही. महाराज काय खायचं, कसं खायचं, या सगळ्या गोष्टीसाठी युक्तता असली पाहिजे, ते ओळखण्याचं साधन असलं पाहिजे. सात्विकतेचं वा वा वा, गढूळ पाणी पित नाही एवढं शहाणं ते आहे, आपण त्याला गाढव म्हणतो. विठ्ठला विठ्ठला. युक्तता असली पाहिजे महाराज. सात्विकतेचं अवस्था निर्माण होईल अशा प्रकारचं सात्विक जेवणच असलं पाहिजे आणि तेही युक्त असलं पाहिजे. युक्त आहार विहार, विहारही कसा असला पाहिजे? युक्तच असला पाहिजे. युक्त आहार विहार नेम इंद्रियाची सार. इंद्रिय हे आपल्या ताब्यात असले पाहिजेत, कारण इंद्रिय जर ताब्यात आहेत महाराज तर सर्व विजय आपल्या जवळच आहेत. नाहीतर इंद्रिय जर ताब्यात नसलेत तर माणूस किती सुद्धा बलवान असू द्या, तो अयशस्वीच ठरतो. एवढ्याकरता व्यास महर्षींनी सांगितलेलं होतं का मानवापेक्षा मानवाचे इंद्रिय ताकदवान आहेत. मानवापेक्षा मानवाचे इंद्रिय ताकदवान, कधी धोका देतील काही सांगता येत नाही. स्वैत्रा मात्रा स्वैत्रा दुहित्रा वानवा विक्ता सनो भवेत. बलवान इंद्रिय ग्रामो विद्वान समपि कर्षती. समपि कर्षती म्हटल्यानंतर जैमिनींनी प्रश्न विचारला, म्हणले नाही नाही, ते विद्वान नापि कर्षती करा, कारण विद्वान लोकांना हे काही इंद्रिय त्रास देऊ शकत नाही. त्यांनी सांगितलं काही हरकत नाही. त्यांना तो दृष्टांत सांगितला गेला महाराज. जैमिनींच्या प्रत्ययाला आलं आणि नंतर त्यांनी सांगितलं नाही, हा श्लोक जो काही आहे हा असाच्या असाच ठेवा. नापि कर्षती समपि कर्षती. विद्वान असो का कोणी असो महाराज, इंद्रियाची ताकद एवढी आहे का कधी धोका देतील काही सांगता येईल. म्हणून सांगितलं मात्रा स्वैत्रा दुहित्रा सांगितलंय. माता बहीण, आपली आई बहीण जरी असली तरी एकांतात जास्त वेळ एकांतात त्यांच्यासोबत राहू नये, एवढीच सांगितलेलं आहे महाराज. कधी इंद्रिय धोका देईल काही सांगता येत नाही. नेम इंद्रियाची सार, इंद्रिय आपल्या ताब्यात असली पाहिजे. नेम इंद्रियाची सार नसावी बासर. बासर म्हणजे आळस. नसावी बासर, आळस नसावा. तो मग कीर्तनातला असो का तो अभ्यासातला असो, आळस नसावाच. पण काही काही माणसं महाराज कीर्तनामध्ये आता तर पाहायला, आता तर लॉकडाऊन असल्यामुळे कीर्तनच पाहायला मिळत नाही, श्रोते मंडळीच पाहायला मिळाले नाही. पण ज्यावेळेस पाहायला मिळत होते त्यावेळेस काही काही माणसं अशी बसलेली असतात पुढे, त्यांना असं वाटतं कीर्तन असं असेल. आणि होतं कसं, ते एखादा चिंतनाचा विषय आल्यानंतर ते आपल्याला समोर मिस कॉल मारतात. मिस कॉल म्हणजे एवढा आळस देत आहेत का समोरच्याला कळत नाही. अहो एका शाळेमध्ये तसंच केलं ना गुरुजींनी. समोरच्या व्यक्तीने आळस दिल्यानंतर तो म्हणला का रे तुला काही अक्कल आहे का नाही, समोर बसून जर तू आळस देतोय तर मागच्या विद्यार्थ्यांनी काय करावं. म्हणले गुरुजी शिकवू नका, म्हणले ते आळस देण्याकरता सुद्धा आळस करतात, एवढे आळशी आहेत. मी तरी आळस देतोय म्हटले, ते आळस देण्याकरता सुद्धा आळस करतात, एवढे आळशी आहेत. आळस नसावा महाराज. आळस जोपर्यंत तोपर्यंत आपल्या ध्येयापासून आपल्या बाजूला नेत असतो. म्हणून नसावी बासर. निद्रा बहु भाषण. मला असं वाटतं बाबा हा बहु शब्द आहे ना, हा इकडे लावा आणि तिकडे लावा. बहु निद्रा बहु भाषण नसावं. जास्त जर बोलायचा प्रयत्न केला, बडबड करायचा प्रयत्न केला 10च्या पुढे, तरी लोक मला एवढंच म्हणतील हा भाद्रा जास्त आहे. काय जास्त बडबड केल्यानंतर भाद्रा म्हणतात लोक महाराज. आणि जर जास्त निद्रा घेतल्यानंतर होतं तरी काय, ते मूर्खाचं एक लक्षण आहे. मूर्खाचं एक लक्षण आहे. व्यसनेनेच मूर्खाणाम निद्रया कलया हे नवा.
सांगितलं एक मूर्खाचं लक्षण आहे, म्हणून जास्त निद्रा नसावी, जास्त भाषण बळबळ रिकामी बळबळ नसावी. महाराज ज्यावेळेस हे आपण करणार आहोत ना त्यावेळेस आम्हाला प्राप्त काय होणार आहे महाराज? जे प्राप्त होणार आहे ते अविनाशी प्राप्त होणार आहे, ते धन अविनाशी आम्हाला प्राप्त होणार आहे. मला जे काही व्यवहारातले धन असतात हे संपणारेच असतात, कुठे ना कुठे त्याला नाश आहेच. पण ह्या गोष्टी केल्यानंतर, हे साधनं केल्यानंतर आम्हाला जे प्राप्त होईल ते अविनाशी अशा प्रकारचं धन प्राप्त होईल, परमार्थ महाधन. मग त्याने फायदा काय? जोडी देवाचे चरण व्हाव या जतन, हे उपाय आपल्या लाभाचेच आहे. मग तेवढ्याकरता करावं काय लागेल तर शेवटच्या चरणात सांगतात, समर्पित देवा जीवाला जे प्राप्त करायचं आहे आनंद, तो आनंद प्राप्त करण्याकरता देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा होईल आघावा, तुका म्हणे आनंद देह समर्पिजे देवा. जो हा देह आहे ना हा देवा तुला समर्पित आहे, आपण भार घ्यायचा नाही. मग जीवनाला प्राप्त होईल काय तर होईल आघावा तुका म्हणे आनंद. आपल्याला आनंद जर प्राप्त करायचा असेल तर हा आनंद अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पहिल्या शब्दाला जोडायचा आहे. आपल्याला आनंद प्राप्त करायचा असेल तर काळ सारावा चिंतने, आणि तो कसा तर ज्ञानदेवा गोडी हरिनामाची, ज्ञानदेवी रम्य रमले चिंतन सर्व काळ, आणि सर्व काळ झाल्यानंतर रामकृष्ण
हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. आणि सर्व काळ ज्यावेळेस आपण चिंतन करू मग होईल आघावा. तुका म्हणे आनंद. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली